तरुण तडफदार उपमुख्यमंत्री, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, या दोन्ही नेत्यांचं मागच्या 3 तारखेला सोलापूर दौरा आयोजित केला होता। त्या दौऱ्यामध्ये तमाम सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये त्यांनी भेटी घेतलं, पक्ष कार्यालयाचं शुभारंभाचा कार्यक्रम केला, आरोग्य शिबिराला ते उपस्थित होते। त्या शिबिराच्या प्रसंगी आम्ही आदरणीय दादासाहेबांना आणि खासदार तटकरे साहेबांना सोलापूर शहरातल्या काही समस्येबाबतीत आम्ही त्यांच्या बाबी निदर्शनास आणून दिले होते। त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या सोलापूरच्या ज्या काही समस्या असतील त्या संदर्भात तुम्ही मुंबईला या, आणि कालच्या बुधवारी आम्ही सोलापूर शहरातील काही प्रश्न घेऊन आदरणीय दादांची भेट मुंबई या ठिकाणी मंत्रालयामध्ये भेट घेतली। साधारण सकाळी 10च्या दरम्यान आमची भेट झाली। आदरणीय दादासाहेबांना सांगितले की सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर आहे। सोलापूर शहरामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात। दादांनी या ठिकाणी सोलापूरच्या मेळाव्याला आल्यानंतर आवर्जून सोलापूरचा उल्लेख मिनी भारत असा केलेला होता। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दादासाहेबांना आठवण करून दिलं की दादासाहेब, या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक राहतात, त्यांच्यासाठी आपण तातडीनं विकास कामासाठी किंवा विविध समाजासाठी आपण सांस्कृतिक मंदिरासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। जे विविध समाज दुर्लक्षित झालेले आहेत, ज्या विविध समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका आपण राज्यावर करताय, देशभर आपलं कामकाजाचं गवगवा चर्चा होत आहे, आमच्या सोलापूरसाठी आपण न्याय द्यावा असं आम्ही एक निवेदन त्यांना दिलं। बुधवारी सकाळी 13 तारखेला आम्ही दादांना मंत्रालयामध्ये निवेदन दिलं। त्याची अंमलबजावणी करणारा नेता मी स्वतः पाहिलं आणि अनुभव घेतलं। 13 तारखेला मी सकाळी 10 वाजता त्यांना निवेदन दिलं सोलापूरच्या समस्येबद्दल, आणि कालच्या साधारण 14 तारखेला सायंकाळी जिल्हाधिकारी महोदयांना आणि माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आम्ही जे निधीची मागणी केलेली होतं त्या निधीची पूर्तता तातडीनं मंजूर केलं असं प्रशासकीय आदेश त्यांना प्राप्त झाला। त्या संदर्भात ही आजची बैठक आयोजित केलेली आहे। सोलापूर शहरातील ज्या विविध जाती धर्माचे घटक या ठिकाणी राहतात, आदरणीय दादासाहेबांना आम्ही साधारण जवळपास छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी साधारण 50 लाख रुपयाचा निधी दादांनी मंजूर केला। त्याच पद्धतीनं रेवन सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी त्या मंदिराला रेवन सिद्धेश्वर मंदिर परिसरासाठी रंगरंगोटी करणे, विजापूर नाका परिसरामध्ये त्यातील विविध विकास कामे करणे, त्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर केला। त्याच पद्धतीनं साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे, त्यासाठी 50 लाख रुपयाचे निधी केलं। क्षेत्रीय समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाचे निधीची तरतूद केलं। त्याच पद्धतीनं राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाचे निधीची तरतूद केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद केली। गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद दादांनी करून दिलेली आहे। त्याच पद्धतीनं आदी जाममुनी मोची महाराज समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाचे निधी मंजूर केलं। श्री बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाचे निधी तरतूद केलेली आहे। पद्मशाली समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाचे निधी तरतूद केलेली आहे। मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे। ख्रिश्चन समाज बांधवांसाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाची निधी तरतूद केलेली आहे। आणि मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतोय त्या भागातील देखील 2-3 समस्या मी दादांच्या निदर्शनास आणून दिलं होतं, त्यासाठी देखील माझ्या लिमेवाडी अंतर्गत भागामध्ये रस्त्यांसाठी ड्रेनेज लाईन साठी 25 लाख रुपयाची तरतूद दादांनी केलेली आहे। त्याच पद्धतीनं माझ्या प्रभाग 22 अंतर्गत येणारा बुवा गल्ली जो परिसर आहे त्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्यासाठी देखील 25 लाख रुपयाची निधी आदरणीय दादासाहेबांनी मंजूर केलं। त्याच पद्धतीनं माझ्या भागातील
2 नंबर झोपडपट्टीचा जो भाग परिसर आहे त्या ठिकाणी देखील 50 लाख रुपयाचं अंतर्गत रस्ते करण्यासाठी निधी, साधारण जवळपास 7 कोटी रुपयाचा निधी दादांनी तातडीनं बुधवारी सकाळी मी निवेदन त्यांना दिलं आणि त्याने त्याचा प्रशासकीय मंजुरीचा आदेश कालच्या 14 तारखेला सायंकाळी कलेक्टर ऑफिसला आणि महापालिकेच्या आयुक्तांना प्राप्त झाला. थोडक्यात सांगायचा बाब असा आहे की छत्रपती शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीने चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्याचीच प्रचिती आणि काम करणारा नेता, सक्षम नेता म्हणून ज्याची ओळख आहे, तमाम राज्यभर ओळख आहे, तमाम देशभर ओळख आहे, असा हा सक्षम काम करणारा केवळ आपण पाहिला असेल एखाद्या मराठी चित्रपटामध्ये अनिल कपूरचा एक गाजलेला चित्रपट आहे एक दिवसाचा मुख्यमंत्री, तो काय करू शकतो हे त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण तमाम सोलापूरकरांनी अनुभव घेतलेला आहे. मी प्रत्यक्षात त्या चित्रपटाची अनुभूती म्हणजे साधारण बुधवारच्या दिवशी मी सकाळी त्यांना निवेदन दिलं आणि गुरुवारी सायंकाळी त्या निधीची प्रत्यक्ष रूपात अंमलबजावणी करणारा नेता म्हणून आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्याचा प्रत्यक्ष रूपात कामा करण्याची अंमलबजावणी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे एक सोलापूरकर, एक सोलापूरचा राष्ट्रवादीचा पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं आदरणीय दादांचा आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांचा दोघांचाही मी आभार व्यक्त करतो. म्हणजे बारकाईनं सोलापूर शहरावर आदरणीय अजितदादांचं, प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांचं बारकाईने लक्ष आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील ज्या काही विविध समस्या राहणार आहेत आणि हा जो निधी वितरित केलेला आहे तो सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी हा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि जो काही उर्वरित प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात देखील आम्ही आदरणीय दादासाहेबांना निवेदनाच्या माध्यमातून आणि समक्ष भेटीच्या माध्यमातून सांगणार आहोत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 24 तास लई झालं तर 48 तासामध्ये निर्णय घेणारा नेता हा माझ्या राष्ट्रवादी पक्षाला लाभलाय, हा माझा भाग्य समजतो आणि त्यांच्या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो, त्याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि सोलापूर शहरावर दादांचं पूर्वीपासूनच त्यांचं लक्ष बारकाईनं आहे, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल मी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचा आभार व्यक्त करतो. सोलापूरकरांवर त्यांचं जे प्रेम आहे त्याच्याबद्दल मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि सातत्यानं काम करणारा नेता मी स्वतः अनुभवलाय. आपण सोलापूरकरी त्याचा अनुभव घेतोय आणि आपण सर्वांनी सक्षम पद्धतीनं अजितदादाची पाठीशी उभं राहावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी संकल्पना आहे, सामान्य तळागाळातल्या लोकांचं काम करायचं, सर्व दीन दलित दुबळ्यांचं काम करायचं, जे राष्ट्रवादी पक्षाचं धोरण आहे त्याच्याच धोरणाची अंमलबजावणी आज दादाच्या माध्यमातून झालेली आहे असं मला आवर्जून या पेजच्या माध्यमातून आपल्याला कल्पना द्यायचं आणि सांगायचं. आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.